आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। चला पंढरीसी जाऊ, बाप रखुमा देवी वरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी असा हरिनामाचा गजर करत भक्तिरसात चिंब न्हावून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला। पालखीचं स्वागत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं। जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असा गोल रिंगण सोहळा झाला। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, सोलापूरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अमित माळी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते। श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी गुरुवारी सहकार महर्षी गणपतराव साठे फाउंडेशनतर्फे लष्करमधील जगदंबा चौकापासून उपलब्ध मंगल कार्यालयापर्यंत तब्बल 400 किलो गुलाबांची फुलं, 100 किलो रांगोळी तसंच 50 किलो रंगांनी पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या। रांगोळ्याच्या पायघड्या अंथरण्याच्या उपक्रमाचं यंदाचं 4थं वर्ष आहे। शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला। श्री संत शिरोमणी शेगावीचा राणा श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरात आगमन झालं असता तुळजापूर वेस इथं सूरज पाटील मित्र परिवाराच्या वतीनं फराळ आणि वारकऱ्यांना दैनंदिन लागणाऱ्या साहित्याचं वाटप माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी सिद्धू गुब्ब्याडकर, शिवानंद सावळगी, संतोष शेटे, महादेव हक्के, कोंडिबा शिंदे, श्रीपाद डमामी, यल्लू पाटील, गणेश महमाणे, अनिल भटकर बिडवे, विजय सरवदे, हरीश सिद्धे, ऋतुज सिद्धे, अंजू वैष्णव, आबा वाघमारे, महेश मगरुमखाने, विनोद कांबळे आणि सूरज पाटील मित्र परिवाराची उपस्थिती होती। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। सोलापूर महानगरपालिकेतील बहुजन समाजातील कंत्राटी कामगारांचा किमान वेतनानुसार पगार न देता तुटपुंज वेतन देऊन त्या कामगारांची आणि शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त सुधाकर गायकवाड यांनी या प्रकरणाची चौकशी करून महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्यासह पालिकेकडील 24 मक्तेदारांवर न्यायालयात खटले दाखल केले आहेत। याबाबत भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश मोर्चाचे महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील जुना पुणे नाका इथं एका महिलेचा चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला। मंगल उर्फ पिंकी पिंटू कांबळे वय 33 असे या महिलेचं नाव असून शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली। ही महिला जुना पुणे नाका येथील स्मशानभूमी शेजारी एका झोपडीत राहत होती। त्यांच्या पश्चात पती आणि 2 लहान मुलं आहेत अशी माहिती त्यांच्या आईनं दिली। चेंबर उघडं असल्यानं मंगल कांबळे यांचा मृत्यू झाला असून महापालिका प्रशासनाला वारंवार सांगून सुद्धा काम झालं नाही। मंगल कांबळे ही महिला ड्रेनेज चेंबरमध्ये साधारणतः दुपारी 12 ते 1च्या दरम्यान बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती प्रशासनाला समजली। पालिकेच्या अग्निशमन दलानं महिलेचा मृतदेह चेंबरमधून बाहेर काढला। जुळे सोलापूर भागातील श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं रविवार दिनांक 14 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता 10वी आणि 12वीत विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती मयूर स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली। कैलासवासी सौ रखमाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन हत्तुरे नगर इथं हा सोहळा होणार आहे। जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, मठाधिपती श्री शिवपुत्र अप्पाजी, श्री सोमनिंग महाराज,
हरिभक्तपरायण सुधाकर महाराज इंगळे आदी मान्यवरांच्या दिव्य सानिध्यात हा कार्यक्रम होणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. अनुसूचित जातीतील होलार समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रगती झाली नाही. होलार समाजासाठी स्वतंत्र अभ्यास आयोगाची निर्मिती करावी. होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं. या मागण्यांसाठी पंढरपुरात मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शनं करण्यात येणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड, वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफिथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.